तर आमच्या या क्रिकेट स्पर्धेमध्ये स्वर्गीय संजय सरफराज स्मृतीच्या क्रिकेट स्पर्धेमध्ये 40+ ग्रामीण क्रिकेट संघटनेचे अध्यक्ष सन्माननीय अर्जुनभाई पाटील यांचं आगमन झालं आहे. मनपूर्वक स्वागत आहे भाई आपलं. आणि विनंती करतो की आपण व्यासपीठावर यायचं आहे, कारण तुमच्याच कारणास्तव हे सर्व एकत्र संघ तुम्हाला पाहायला मिळते, त्या स्पर्धेमध्ये खेळत आहेत. आणि असोसिएशनच्या माध्यमातून जे नियमावली तुम्हाला पाहायला मिळते त्या नियमावलीचं पालन करून हे सर्व संघ खेळतात. ऑन साईडला प्रथम फटका, चेंडू हवेमध्ये भरपूर उंच गेला आहे. क्षेत्ररक्षक डीपमध्ये त्याचा पाठलाग करतो, चेंडू जोपर्यंत कव्हर करतील पर्यंत 2 धावा फलंदाजाने पूर्ण केल्या आहेत. चेंडू कव्हर करण्याचा प्रयत्न अजूनही सुरू आहे. 3 धावाचा प्रयत्न सुरू आहे. 3 धावा पूर्ण झाल्या आहेत आणि चांगलं क्षेत्ररक्षण, चांगली फेकी सुद्धा पाहायला मिळते. बॅकअप येईल तोपर्यंत 3च धावा, पण गुड रनिंग, व्हेरी गुड रनिंग. तर पुन्हा एकदा विनंती करेन मी अर्जुनभाई पाटील यांना की आपण या व्यासपीठावर आयोजकांच्या माध्यमातून आपल्याला इथे आम्ही इन्व्हाइट करत आहोत. आपण यायचं व्यासपीठावर. 40+ ग्रामीण क्रिकेट संघटनेचे अध्यक्ष आहेत अर्जुनभाई पाटील. ऑफ ड्राईव्ह, क्षेत्ररक्षक आहेत लॉंग ऑफला. आणि त्याचबरोबर संघटनेचं सुद्धा एक दमदार नेतृत्व अर्जुनभाई पाटील शिवसेनेचे. अप्रतिम कामगिरी त्यांच्या माध्यमातून सातत्याने सुरू आहे. धावसंख्या 1ने पुढे सरकले, एकूण अंकित झाले त्या 17 धावा होत्या. ऑफर ग्राउंड साईडला प्लेस केलाय डीपमध्ये. स्कोरिंगला कोणी क्षेत्ररक्षक नाहीये जवळ आणि चेंडू सीमारेषा बाहेर जायला. प्रतिम दर्जेदार फटका, चौकार. अंकित 21 धावा. चांगली सुरुवात दुसऱ्या षटकामध्ये किरण चौधरीच्या अगेन्स्ट. चांगली बॅटिंग पाहायला मिळते. ऑन साइड प्लेसमेंट अप्रतिम आहे. वॉट अ शॉट, काय फटका बनवलाय. 1 बाउन्स ओव्हर द रोप, सीमारेषा बाहेर. दंड आणि दर्जेदार चौकार. दोन षटकाकडे धावसंख्या तब्बल 25 धावा, 12.5ची गती पाहायला मिळते. आणि नाणेफेक जिंकून फलंदाजी आम्ही का स्वीकारली याचं उत्तर देत असताना चोळेगाव संघाला 2 आघाडीचे फलंदाज जयेंद्र आणि नितीन. जबरदस्त बॅटिंग. स्वर्गीय संजय सरफराज स्मृतीच्या क्रिकेट स्पर्धा बघा तुम्ही पाहत आहात. आपली कारकीर्द ॲज अ पत्रकार, ॲज अ रिपोर्टर म्हणून मात्र खूप सुंदररीत्या सजवली होती. आपल्या कारकिर्दीमध्ये संजय सरफरे यांनी रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाचे दैनिक रामप्रहर पनवेल यासाठी सुद्धा पत्रकार म्हणून त्यांनी काम पाहिलं. त्याचबरोबर आमदार विनोद पाटील यांचं दैनिक कर्नाळा आणि त्याचबरोबर आपल्या विभागातील सन्मान्य माजी राज्यमंत्री सन्मान्य रवींद्र चव्हाण साहेब यांचं डोंबिवलीकर प्रकाशनसाठी मासिकासाठी त्यांनी सुद्धा अप्रतिम कामगिरी पाहिली. ही सुद्धा कारकीर्द राहिली आहे ती स्वर्गीय संजय सरफरे यांची. आणि त्यांच्याच नावाने तुम्हाला ही क्रिकेट स्पर्धा पाहायला मिळते. स्वर्गीय संजय सरफरे स्मृतीच्या क्रिकेट स्पर्धा 2022. स्पर्धेचं दुसरं पर्व आहे. त्याला पाणी लवकरच लवकर घेऊन जायचं आहे बॅट्समनसाठी. बघा तिथे मात्र मागणी करतायत. तयारच राहायचं आहे. आमच्या ड्रिंक ट्रॉलीवर जे आमचे ऑपरेटर आहेत त्यांनी तयारच राहायचं आहे आपलं ड्रिंक ट्रॉली घेऊन. आपल्याकडे वेळ खूप कमी आहे. सगळ्या गोष्टी आपल्याकडे आहेत पण वेळ आपल्याकडे नाही आहे. स्वर्गीय संजय सरफराज स्मृतीचषक क्रिकेट स्पर्धा आणि स्पर्धेचा दुसरं वर्ष, दुसरं पर्व या क्रिकेट स्पर्धेचा. गतवर्षीसुद्धा मी आवर्जून उल्लेख केला की पत्रकार क्षेत्रामध्ये निश्चितच खूप मौल्यवान कामगिरी त्यांच्या माध्यमातून राहिली. आणि गतवर्षीसुद्धा आम्हाला भरपूर मोठ्या प्रमाणात आमच्या व्यासपीठावर पत्रकार पाहायला मिळाले. त्या सर्व पत्रकारांचा आपण सन्मानसुद्धा केला, कारण सर्व संजय सरफरे यांचे ते मित्र होते आणि त्यांनी मात्र उपस्थित दर्शवली होती या क्रिकेट स्पर्धेमध्ये गतवर्षी, जेव्हा पहिलं पर्व या स्पर्धेचं आम्ही पार पाडलं. गोलंदाजी मार्गावर पुन्हा त्या सेकंड स्पेलमध्ये बबन चौधरी. सामना लगेच सुरू करायचा आहे. पॉवर प्ले संपलेला आहे. पॉवर प्लेमध्ये आले तर तब्बल 25 धावा. अत्यंत दांडगी आणि आक्रमक सुरुवात एकही गडी न गमावता वाकड संघाची पाहायला मिळते. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतल्यानंतर कट करायचा प्रयत्न होता. अवे फ्रॉम द बॉडी. गुड बॉलिंग. भन्नाट वेग. रेग्युलर क्रिकेटमध्ये सुद्धा भरपूर दांडगा अनुभव आहे बबन चौधरी यांच्याकडे, पण नंतर ती बादत 40+ झाल्यानंतर निवृत्ती स्वीकारली. रेग्युलर क्रिकेटमधनं आणि 40+मध्ये दाखल झाला आणि अप्रतिम गोलंदाजी त्यांच्या माध्यमातून सुरू आहे. डॉट बॉल, फर्स्ट बॉल. शॉर्ट ऑफ गुड लेंथ फुटून खेळण्याचा प्रयत्न होता पण संधी देत नाही आहे. हीच खासियत आहे. सकाळपाडा क्रिकेट संघाचे ऑफिशियल मेंबरसुद्धा आहेत आणि सातत्याने सराव करत असतात. सध्या मागचे 1.5 ते 2 वर्ष आपण बघतोय की KDMCचा ग्राउंड बंद आहे कोविड सेंटर असल्यामुळे, पण बाकीच्या मैदानावर निश्चित सराव सुरू आहे बबन चौधरी यांचा आणि पूर्ण संघाचा.
फुलटॉस ऑन साईडला प्लेस केलं, डीमध्ये क्षेत्ररक्षक आहेत, स्क्वेअरला चेंडू ते कव्हर करतील तोपर्यंत 2 धावाचा प्रयत्न आहे, कारण अथांग पसरलेलं असं हे मैदान. आणि मैदानावर तुम्ही आता तिसरी धाव सुद्धा इथे पूर्ण होणार. बॅकअप खूप लेट येत आहे आणि 3 धावा वेगाने इथे पूर्ण होत आहेत. पंचांच्या भूमिकेत आज या स्पर्धेमध्ये निश्चित प्रमुख आयोजकांच्या भूमिकेत सुद्धा आहेत. स्वप्नील दम्मा, निकेत दम्मा दोन्ही सक्के भाऊ, आणि त्यांच्या घराच्या बाल्कनीतनं सुद्धा तुम्ही पाहतात त्यांचे सर्व फॅमिली मेंबर त्यांचा हे कामगिरी, त्यांची हे कार्य पाहत असताना सर्वांचं स्वागत आम्ही करू. हो, ब्युटिफुल डिलिव्हरी, रायझिंग डिलिव्हरी, कॉट बिहाइंड इनसाइड एज, आणि फलंदाज पहिलाच धक्का लागलाय. बबन चौधरीने पहिल्या ब्रेक थ्रू आपल्या संघाला मिळवून दिलाय आणि फलंदाज बाद होते वाकलन संघाचा आघाडीचा. बॅक टू द पवेलियन. तर पहिलाच धक्का लागला मैदानाचा, फलंदाज बाद होते मैदानाच्या हातात येतो नितीन, आघाडीचा फलंदाज. 2 टू गो. 2 चेंडू शिल्लक या षटकातले. धावसंख्या स्थिरावली धावफलकात एकूण आपण पाहत आहोत 28 धावा आतापर्यंत या षटकात आले ते 3 धावा. स्ट्राईक एंडला नवीन फलंदाज आपण पाहतोय संजय आलाय. हो, चांगला चेंडू आहे, चेंडू पायाला ब्रश झालाय, बघायचा ऑनसाईडला चेंडू जातोय तोपर्यंत पंचांचा इशारा लेग बाईटचा. गुड डिसिजन फ्रॉम अंपायर स्वप्नील दंबा. 29 ऑन द बोर्ड. तिसरं षटक मार्गस्थ असताना बबन चौधरी यांच्याकडून. स्ट्राईक एंडला जयेंद्र, आघाडीचा फलंदाज. चेंडू मध्ये फ्लाय झालाय, संधी धावचीची, आणि तोपर्यंत खूप लेट. विकेट किपरला मी जेव्हा पहिल्यांदा बघितलं, पण लेगस्टिकच्या बाहेरचा चेंडू तुम्ही पाहिला, पंचांचा सिग्नल तो षटक इथे समाप्त होते. 3 षटकांना सगळे समाप्त होते. पाणी घेऊन जायचं आहे, 3 षटकं झालीत, पाणी ताबडतोब घेऊन जा. ड्रिंक ट्रॉलीवर कोण आहे ताबडतोब जा. बघा, 3 षटकांतर आपण रेडीच राहायचं आहे, आपली जबाबदारी आपण पार पाडा, कारण आपण ड्रिंक ट्रॉलीवर आपण बसलो आहोत आणि प्रत्येक 3 षटकांतर आपल्याला जबाबदारी आहे की आपण पाणी घेऊन मैदानात लगेच जायचं आहे, कारण थंडीचे दिवस निश्चित आहे. पण मागच्या काही दिवसांपासून थंडी थोडी कमी झाली आहे. उन्हाचा हा खूप मोठा प्रचंड तुम्ही उकाडा इथे पाहतात, आणि त्यामुळे त्या मोमेंटला निश्चितच म्हणेन की सर्व खेळाडूंना पाण्याची गरज असते मैदानावर ड्रिंक ब्रेकमध्ये. तर 3 षटकांचा खेळ समाप्त होतोय. धावसंख्या अंकित तरी मला सांगतो पवन 29 धावा, 9.66ची गती पाहायला मिळते प्रति षटकामागे, आणि यासाठी एक गडी गमावला आहे तो वाकलन संघाने प्रथम फलंदाजी करत असताना. आपण पाहतो त्या क्रिकेट स्पर्धेमध्ये रोख रुपये पारितोषिक 51,000 आणि आकर्षक भव्य दिव्य स्वर्गीय संजय सरस्वती स्मृती चषक. त्यानंतर दुसऱ्या क्रमांकाचं पारितोषिक रोख रुपये 25,000 रुपये आणि आकर्षक भव्य दिव्य स्वर्गीय संजय सरफरे स्मृती चषक. उत्कृष्ट फलंदाज जी मात्र आम्हाला प्रोव्हाइड मध्ये केलेली आहे या स्पर्धेमध्ये, आमचे स्पॉन्सर आहेत ज्यांनी मात्र ही बॅट आम्हाला प्रोव्हाइड केली आहे स्पर्धेमध्ये. अप्रतिम कामगिरी त्यांच्या माध्यमातून, म्हणजेच सनी स्पोर्ट्सचे मिलिंद कानिटकर आणि सुनील श्रेयान. त्याचबरोबर उत्कृष्ट गोलंदाजासाठी शूज आहेत काव्या स्पोर्ट्सच्या माध्यमातून बबलू म्हात्रे आणि नितेश शेट्टी यांच्या माध्यमातून. प्रत्येक सामन्यामध्ये सामनावीरचा पुरस्कार दिला जातो आहे. राजघराण मेन्स करून टी शर्ट आहे, आणि मालिकावीरसाठी आम्हाला लाभला आहे तो कूलर तुषार शिंदे यांच्या माध्यमातून. गोलंदाजी मार्कवर संजय. तिरुपती बालाजी सोसायटीचं आम्ही जेवढं धन्यवाद देऊ काका तेवढं कमी आहे. हे माझ्यावर असंख्य क्रिकेट स्पर्धा पार पाडल्या जातात, पण एकमेव सोसायटी जी मैदानाला एक अत्यंत चिटकूनच आहे, आणि त्यांच्याच माध्यमात आपण ही क्रिकेट स्पर्धा बघतोय. पण यामध्ये ज्या बाकीच्या क्रिकेट स्पर्धा ज्या होतात काका, त्या कुठल्याही स्पर्धेला कुठल्याही प्रकारचं ऑब्जेक्शन त्या बिल्डिंगमधून येत नाही. ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. क्रिकेट प्रेमी आहेत यस, आणि मग त्या काचा फुटू दे, चेंडू आतमध्ये जाऊ दे, काहीही होऊ दे, पण कुठल्या प्रकारचं ऑब्जेक्शन कधीच कोणी घेतलं नाही आहे. ही ओळख राहिली आहे तिरुपती बालाजी सोसायटीची. त्यांचं सहकार्य नेहमी लाभतं आम्हाला, त्यामुळे त्या सर्व परिवाराचं, सर्व सोसायटी मेंबर्सचा आम्ही हृदयाच्या अंतःकरणात आभार व्यक्त करतो. संजय गोलंदाजी मार्कवर. स्ट्राईक एंडला जयेंद्र. फुलटॉस आहे, चेंडू लेगस्टिकच्या किंचितचा बाहेर, विकेट किपरकडून चूक. त्यामुळे आता अजून एक धाव ॲड होईल धावफलकावर. वाईट +1 अशा 2 धावा ॲड होतील धावफलकावर. स्कोर मूव्ज ऑन 31. 31 धावा धावफलकावर. धावसंख्या 31.
पुन्हा त्या चेंडू पाहतायत, पायाच्या मागून यष्टी वाकवण्याचा प्रयत्न होतोय. लेगस्टिकच्या बाहेर चेंडू, वाईट बॉल. दोन खराब चेंडू पाहायला मिळतात चोळेगाव संघाच्या माध्यमातून. चौथं षटक संजयकडून मार्गस्थ झाले. दोन्ही चेंडू वाईड आहेत. विनोद अडसुळे आमचे जे ऑफिशियल फोटोग्राफर, सलग दुसऱ्या वर्षामध्ये अप्रतिम कामगिरी त्यांच्या माध्यमातून. खूप सुंदर क्षणचित्र या स्पर्धेचे ते टिपतायत सातत्याने, पहिल्या क्षणापासून, पहिल्या टप्प्यापासून, पहिल्या उद्घाटन सोहळ्यापासून. फुल टॉस आहे आणि बॅक टू द बॉलर. संधी धावचीची आणि फलंदाज बाद. धावसंख्या 32. दोन वाईड, +1 निश्चित झाला आहे मैदानावर. शॉर्ट ऑफ गुड लेंथ आहे. थोडासा लांब ठेवल्या चेंडूला. गुड बॉलिंग, चांगला कमबॅक. दोन वाईड आल्यानंतर ट्रॅक चेंज केला गोलंदाज संजयने. राऊंड विकेट टाकतोय आणि त्या राऊंड विकेटवर त्याने मात्र फलंदाजाला बाद केलं धावचीच्या स्वरूपामध्ये स्वतःच्याच बॉलिंगवर. आणि पुढचा चेंडू निश्चितच निर्धाव टाकलाय. स्ट्रायकिंग केला फलंदाज आपण बघत आहोत. जयेंद्र आघाडीचा फलंदाज. चेंडू ऑनसाईडला प्लेस केलाय. डीपमध्ये क्षेत्ररक्षक स्क्वेअर लिहिलेला चेंडून कव्हर करतील तोपर्यंत बघायचं आहे. एकदा तर पूर्ण झाली आहे आणि 2 धावा सहज इथे पूर्ण होत आहेत. हो, गुड थ्रो, गुड थ्रो, परफेक्ट थ्रो. फुल टॉस ऑनसाईडला प्लेस केला. डीपमध्ये विकेटला क्षेत्ररक्षक आहे. चेंडू कव्हर करतील फिल्डिंगमध्ये. थोडंसं गलथानपणा आणि 2 धावा इथे सहज पूर्ण होत आहेत या चेंडूवर. फलंदाज स्टेप आउट झाले, ते पुढे आले होते. 2 धावा इथे झालेत कंप्लीट या चेंडूवर जयेंद्रकडून. आणि 2 धावाच्या मैदानी मला पवन सांगते धावसंख्या पुढे सरकली आहे. 36 धावा धावफलकर. 36 ऑन द बोर्ड इन 4th ओव्हर. वेगवान चेंडू, भन्नाट वेग, चांगलं कमबॅक. चोळेगाव 40+ वर्सेस वाकण 40+ मध्ये सामने ते सुरू आहे. यानंतर होणारी शेवटची जी लढत आहे पहिल्या फेरीतली, यामध्ये 2 संघांना मी इन्व्हाइट करतो टॉससाठी. देवीचा पाडा आणि काटाई 40+. कट करायचा प्रयत्न लास्ट वेळेला कट केल्या चेंडूला. संधी धावचीची आहे पण बघायची तिथे मात्र खेळाडूचा हात लागलाय की नाही. चेंडू तिथे मात्र उचलेपर्यंत थोडासा वेळ घेतलाय आणि पंचाने तीच गोष्ट बघितली आहे की कुठल्याही प्रकारचा हात खेळाडूचा त्या चेंडूला लागलेला नाही आहे. येस, गुड डिसिजन निकेत दंबा. जरी भिंतीला लागल्या चेंडू मागे जर आला असेल तर किंचीचा तुमचा हात जरी लागला असेल ना तरच फलंदाज बाद होऊ शकतो. पण हे मात्र कुठल्या प्रकारचा स्पर्श चेंडूला झालेला नाही ते खेळाडूचा. दरम्यान षटक क्रमांक 4 समाप्त होत आहे. पवन कोंडे मला सांगतोय धावसंख्या 4 षटकावर अंकित झाली आहे धावफलकावर. ते एकूण 37 धावा. 37 ऑन द बोर्ड. 9.25ची गती राखली आहे परिषटकामागे. धावसंख्येची सरासरी मागच्या 2 षटकात खूपच कमी झाली आहे, कारण 2 षटकाखेर आपण 25 धावसंख्या बघितली तर मागच्या 2 षटकात अवघ्यात 12 धावा अंकित झाले धावफलकावर. एकूण 37 धावा धावफलकावर. गुड बॉलिंग, चांगलं कमबॅक. काटाई 40+ वर्सेस देवीचा पाडा 40+. चला टॉससाठी आपण रेडी राहायचं आहे. मी पुन्हा एकदा अर्जुनभाई यांना विनंती करतो की आपण या व्यासपीठावर जे 40+ ग्रामीण क्रिकेट संघटनेचे अध्यक्ष आहेत आमचे सर्वांचे लाडके समाजसेवक मंदार वैद्य यांचं हार्दिक आगमन झालं आहे. इथे स्वागत आम्ही करू इच्छितो. यांचं आगमन झालं, मनपूर्ण हार्दिक स्वागत. धावसंख्या धावफलकर तुम्ही पाहतात अंकित झाले मला सांगतात पवन.
38 38 धावा. चेंडू उंच, चांगला फटका पाहायला मिळतो. सेफ शॉट आहे. एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक थोडेसे दूर उभे आहेत आणि चेंडू तोपर्यंत पोहोचतील तोपर्यंत 2 धावा इथे सहज इथे पूर्ण झाले त्या चेंडूवर. गुड रनिंग. 2 धावच्या मैदानी धावसंख्या धावफलकर एकूण आणखी ती 40. गोलंदाज या षटकात निर्णायक षटकामध्ये गोलंदाज राजेश. शॉट ऑफ गुड लेंथ आहे. ब्युटिफुल डिलिव्हरी. एक खेळाडू विभागात शॉर्ट फाईन लेगमध्ये लावण्यात आला आहे. लेग स्लीपमध्ये खूप रेअरली चित्र पाहायला मिळतं 40+ माध्यमातून की लेग स्लीपमध्ये एखादा खेळाडू सेट केला आहे. नेक्स्ट बॉल फ्रॉम राजेश. कॉमेंट्री बॉक्स एंडकडं डीपमधून गोलंदाजी करतायत. फुल लेंथ आहे. ऑफस्टमच्या बाहेर चेंडू सरळ रेषेत जाऊ दिलाय. पंचांचा इशारा. वाईट बॉल. धावसंख्येत होती ती भर धावसंख्या एकने पुढे सरकली. एकूण अंकित झाले त्या 41 धावा धावफलकावर. निर्णायक षटक राजेशचं मार्गस्थ मैदानावर. स्लॉग ओव्हरमध्ये डेथ ओव्हरमध्ये धावसंख्येला मागच्या 2 षटकात जबरदस्त अंकुश लावल्या चोळेगाव संघाने वाकड्या संघाच्या विरुद्ध गोलंदाजी करत असताना. पुढून खेळायचा प्रयत्न. अप्रतिम डिलिव्हरी आणि फलंदाजी ते मात्र होईल बाद धावचीच्या स्वरूपात. 1 मोर डाऊन. वाकड संघाचा तिसरा फलंदाज बाद होते धावचीच्या स्वरूपामध्ये. आघाडीचा फलंदाज जयेंद्र बॅक टू द पवेलियन. एक्केचाळीस धावा धावफलकर. काय जबरदस्त कंट्रोल पाहायला मिळतो गोलंदाजीमध्ये. पहिल्या 2 षटकात तब्बल 25 धावा, 12.5ची गती. नंतरच्या 2 षटकात फक्त 12 धावा आणि सरासरी पूर्णपणे खाली आणली आहे जेव्हा 37 धावा 4 षटकाकडे अंकित झाल्या होत्या धावफलकावर 9.25च्या गतीने. चला काटाई संघ आणि त्याचबरोबर देवीचा पाडा संघाने मात्र रिपोर्ट करा टॉससाठी. काटाई संघाचे कॅप्टन ऑलरेडी ते उपस्थित आहेत. वाईट बॉल. धावसंख्येत होईल ती भर धावसंख्या धावफलकावर 42. देवीचा पाडा संघ कॅप्टन रिपोर्ट करा टॉससाठी. नेक्स्ट बॉल. चांगला फटका. सेफ शॉट आहे. डीप मध्ये एक्झिक्यूट केलाय. एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर सीमारच्या बाहेर चौकार. चौकार पाहायला मिळतोय. शेवटच्या टप्प्यामध्ये हाणामारी. शॉट ऑफ गुड लेंथ. ब्युटिफुल डिलिव्हरी. ब्युटिफुल डिलिव्हरी. अप्रतिम चेंडू. संधी धावचीची आणि फलंदाज होणार बाद. गुड डिसिजन. खूप चांगली रायझिंग डिलिव्हरी पाहायला मिळाली. सरप्राईज डिलिव्हरी. नाकाच्या समोरून चेंडू निघून गेला आणि पंचांचा इशारा तुम्ही बघत धावची स्वरूपात फलंदाज बाद होतोय. षटक क्रमांक 5 मध्ये समाप्त होते. 5 षटकांचा खेळ समाप्त होतोय आणि 5 षटकाकडे आपण धावसंख्या बघत आहोत. मला सांगतात पवन एकूण अंकित जाते 47 धावा. 48 धावसंख्येचं लक्ष उभारलं आहे मैदानावर. ते 47चं टार्गेट आहे. 46 झालेत. 46 झाले. 47 धावांची गरज आहे मैदानावर सामना जिंकण्यासाठी. ती चोळेगाव संघाच्या विरुद्ध. चोळेगाव संघाला 47 धावा कराव्या लागतील सामना जिंकण्यासाठी. नेक्स्ट मॅचसाठी चला देवीचा पाडा आणि काटई यांच्यामध्ये टॉस केला जाईल. देवीचा पाडा 40+ वर्सेस काटई 40+ यांच्यामध्ये फाईट होईल नेक्स्ट मॅचमध्ये. चोळेगाव संघाने कॉमेंट्री बॉक्स समोर यायचं प्लीज. चोळेगाव संघ बघा एक तुमचा एक ग्रुप फोटो घेतला जाणार आहे. विनोद अडसुळे आमचे जे फोटोग्राफर आहेत ऑफिशियल फोटोग्राफर आपल्या तिरुपती बालाजी सोसायटीचे मेंबरसुद्धा आहेत आणि त्यांच्याच माध्यमातून हा फोटो घेतला जाईल. जरा प्लीज सर्व खेळाडूंनी या. चोळेगावचे सर्व खेळाडू. चोळेगाव चोळेगाव संघाचा तुम्ही आता हा ग्रुप फोटो घेतला जातोय.
तर सलग 3 षटकारांसाठी एक पारितोषिक आलंय. सलग 3 षटकारांसाठी 1000 पारितोषिक खुशबू पद्माकर चौधरी सन्मान्य नगरसेविका यांच्या माध्यमातून चोळेगाव संघाच्या फलंदाजांसाठी. काका मात्र आठवत असेल एक स्पर्धा जी नाईट क्रिकेट स्पर्धा केडिम्सच्या मैदानावर जी आपण पार पाडली चोळेगाव संघाच्या माध्यमातून. त्या स्पर्धेमध्ये आपण बघितलं खुशबू पद्माकर चौधरी यांच्या माध्यमातून अप्रतिम क्रिकेट स्पर्धा आपल्या आयोजन पाहायला मिळालं आणि त्याच गावचा हा संघ आहे तो म्हणजे चोळेगाव, तो मात्र फलंदाजी करतोय. त्याने मात्र 47 धावा करायचे सामना जिंकण्यासाठी आणि त्यांच्याच माध्यमातून पारितोषिक आले. सलग 3 षटकारांसाठी 1000 रुपयाचा कॅश प्राईज आहे चोळेगाव संघाच्या फलंदाजांना. या आपण लगेच दुसऱ्या डावाला ते सुरुवात करूया. 47 धावसंख्येचा पाठलाग इथे करायचा आहे. वाकड संघाच्या समोर पण जबरदस्त कंट्रोल पाहायला मिळाला. आपण जर बघितली धावसंख्या 46 नोंदवली गेली आहे धावफलकावर आणि त्यापैकी 25 धावा 2 षटकांमध्ये झाल्या होत्या, पण नंतरच्या 3 षटकात माफक 21 धावाच खर्च केल्या. त्यामुळे जबरदस्त कंट्रोल आपल्याला गोलंदाजीमध्ये. त्यामध्ये बबन चौधरी यांचा उल्लेख करेन, त्यानंतर मी संजयचा उल्लेख करेन, राजेशचा उल्लेख करेन. तिघांनी अप्रतिम षटक टाकलं आणि फक्त 21 धावा खर्च केल्या नंतरच्या 18 चेंडूमध्ये. थोडंसं मात्र ब्रेक घेतो, इन्व्हाइट करतो कॉमेंट्री बॉक्समध्ये. पुन्हा एकदा ऐकूया अलिबाग विद्यानगरचे अप्रतिम आणि ज्येष्ठ समालोचक काका म्हात्रे यांना दुसऱ्या सत्रामध्ये. धन्यवाद. धन्यवाद प्रसाद परब सर. या ठिकाणी मात्र चोळेगाव एक चांगली आठवण देखील प्रसाद परब सरांनी दिली, कारण ती नाईट क्रिकेट स्पर्धा आम्ही दोन्ही समालोचक चोळेगावची केली होती आणि ती देखील आठवण या ठिकाणी आपण पाहायला मिळालं. आणि डोंबोली म्हणल्यानंतर क्रिकेटची पंढरी माहेरघर असं म्हटलं जातं आणि चोळेगावच्या माध्यमातून आपण सलग 3 षटकार जर मारले गेले त्या खेळाडूंना मात्र अर्थातच खुशबू पद्माकर चौधरी या नगरसेविका आहेत यांच्याकडून 1000 रुपयाचं पारितोषिक आहे. खुशबूताई चौधरी यांच्या माध्यमातून ज्या नगरसेवक कल्याण डोंबिवली महानगरपालिका यांच्यामधून 1000 रुपयाचं पारितोषिक आहे. तर खेळाचं दुसरं सत्र आपण पाहतात. या ठिकाणी डावाची सुरुवात करण्यासाठी दोन्ही फलंदाज मैदानात येतात. फलंदाज बघा 12वा खेळाडू नाही तर लगेचच आपण गोलंदाजाचं नाव आधी आम्हाला नमूद करायचं, नंतर षटक चालू करायचं आहे. प्रकाश कमलाकर. तर पहिले षटक गुण गोलंदाज कमलाकर यावी सज्ज होतोय आणि समोर मात्र फलंदाज आपण पाहणार आहोत तो किरण आणि राजन. या ठिकाणी अर्थात डावाची सुरुवात करतोय राजन. पहिले षटक पॉवर पेच आहे, त्यामुळे 2 क्षेत्ररक्षक 30 शॉट सर्कलच्या बाहेर आपल्याला पाहायला मिळतात. एक क्षेत्ररक्षक आपण पाहता तो अर्थात लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये पंचांचा इशारा येतोय. सामन्याला सुरुवात होते आणि एक क्षेत्ररक्षक मात्र लॉंग ऑफ या उरेजतून. तर वळूया आपण मैदानाकडे. दुपारचं सत्र आपण इथे पाहता. साधारणतः 30 ते 32 अंश सेल्सिअस तापमान, कारण प्रसाद परब सरांनी सांगितले की मगाशी निश्चितच हिवाचे दिवस या ठिकाणी समाप्त होते. या ठिकाणी अपील केलं गेलं होतं. डाव्याष्टीच्या काहीशा जवळ चेंडूला अर्थात खेळाडूला पाहिलं पंचाने आणि इथे मात्र आपण पाहिलं की अर्थातच हा पहिला चेंडू निर्धाव चेंडूची सांगता. चला देवीचा पाडा संघ नाणेफेक व्हायला पाहिजे. या दरम्यान अप्रतिम जी गोलंदाजी पाहायला मिळते गोलंदाज कमलाकरची. अर्थातच प्रसाद सर जर आपण पाहिलं तर अगदी इथलेच रहिवासी, त्यांचं होम ग्राउंड, इथे त्यांची प्रॅक्टिस. आणि अलिबागचे अर्थात पराग फाटक मगाशी त्यांनी पाहिलं की त्यांचंही घर इथेच जवळच आहे आणि ते देखील त्यांनी सांगितलं की अलिबागमध्ये की 2 समालोचक अर्थातच काका म्हात्रे आणि प्रसाद परब सर त्यामुळे समालोचन करतायत या माध्यमातून. तर सुनीलजी चौधरी यांच्याकडून प्रत्येक षटकारासाठी 200 रुपयाचं पारितोषिक आहे. पहा अप्रतिम अचूक टप्प्यावर गुडलेंग स्पॉटवर कमलाकर यांनी जी गोलंदाजी आपण पाहायला मिळते, खूप चांगलं योगदान देण्याचं इथे मात्र प्रयत्न करतात. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. 40+ चे खेळाडू राजन 3 चेंडू या ठिकाणी मात्र
निर्धाव खेळून काढले होते. इथे मात्र चेंडूला पाहायला एक मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न केला. कार्पेट सहाने चेंडूला स्ट्रेट ड्राईव्ह ज्याला म्हणला जातं सरळ फटका खेळला होता, तो गेला लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये. तोपर्यंत 2 धावा सहजगत्या मिळाल्या. 2 धाव मिनिटात त्या राजनने आपलं खातं उघडलंय. माझ्यासोबत अर्थातच पवन कोंडे गुणलेखकाच्या भूमिकेमध्ये आणि अर्थातच पंचांची भूमिका या ठिकाणी मध्ये ते स्वप्नील दंबा आणि नपिकेत धंबा या ठिकाणी पंचांच्या भूमिकेमध्ये पाहायला मिळतात. दरम्यान यावेळी चेंडूला भिरकावून देण्याचा प्रयत्न केलाय. अर्थातच फटकेमध्ये ताकद नव्हती. चेंडू आपण पाहिलात मिड ऑफला क्षेत्ररक्षक लॉंग ऑफ लावून येऊन झेल घेतोय आणि हा पहिला धक्का बसला तो राजन मैदानातून बाहेर. बेटांमध्ये वेताळदेव अर्थात कोळी बांधवांचं खूप मोठं आश्रयस्थान ज्याला म्हणलं जातं ते गीत आपण अर्थात पाहिलं. कारण कोळी बांधव म्हणलं की एकविरा देवी आणि वेताळदेव आणि त्यानंतर गणपती बाप्पा आणि त्याचबरोबर जेजुरीचे खंडोबा आणि पंढरपूरचे विठोबा यांच्यावर निश्चित श्रद्धा. तर वही आपण मैदानाकडे गोलंदाज पुन्हा एकदा पंचांच्या उजवीकडून आणि नवीन कमलाकर या ठिकाणी अतिशय दर्जेदारची गोलंदाजी पाहायला मिळाली. इथे मात्र अपील करण्यात आलं होतं. षटक संबंधीची घोषणा पंचांच्या माध्यमातून होतोय आणि अशा प्रकारे एक चांगलं षटक इथे मात्र समाप्त होतोय. पहिलं षटक जे आपण इथे पाहिलं गोलंदाज कमलाकरचं, ज्याने एक कंजूस गोलंदाजीला म्हटलं होतं नियंत्रित गोलंदाजी केली आणि फक्त 2 धावा खर्च करत 1 विकेट त्यांनी प्राप्त केलं. 1 षटक 0 निर्धाव 2 धावा आणि 1 फलंदाज बाद ही कमलाकरची अर्थात चांगली गोलंदाजी. 37 धावांचा लक्ष्याचा पाठलाग इथे मात्र चोळेगाव 40+ संघ करत असताना की ज्यांच्या माध्यमातून 4 वर्षापूर्वी एक भव्य अर्थातच नाईट क्रिकेट स्पर्धा रजनी क्रिकेट स्पर्धा तुम्ही चोळेगावच्या मैदानावर पाहिली होती. आज आपण पाहतात की गेल्या 2 वर्षामध्ये क्रिकेटमध्ये थोडंसं निश्चितच या ठिकाणी फुल स्टॉप असं पाहायला मिळेल. आज मुंबई ठाण्याच्या अनेक क्रिकेट स्पर्धा देखील रद्द करण्यात, मात्र या शासनाने या ठिकाणी चांगलं योगदान दिले की पुन्हा एकदा ती संधी दिली गेली. सन्माननीय खुशबुताई चौधरी यांच्या नगरसेविका कल्याण डोंबिवली मालवे यांनी 3 षटकार मारले तर 2000 रुपयाचं पारितोषिक. नवीन षटक घेऊन गोलंदाज गोलंदाजचं नाव द्या पहिलं. नितीन पाटील. नवीन षटक घेऊन गोलंदाज नितीन पाटील. पुन्हा एकदा पंचांच्या उजवीकडून ही गोलंदाजी पाहायला मिळते. यावेळी हा चेंडूला ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न केला. ऑन ड्राईव्ह आपण पाहतात मिडाऊन क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक चेंडूकडे पाहत राहिला कारण थोडंसं खराब क्षेत्ररक्षण होत असताना दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न इथे मात्र फलंदाज यशस्वी देखील ठरला. 2 धावा मिळाल्या या चेंडूवर. धावफलकार धावा येतात ते 4. 37 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करतायत पंच. अर्थात चांगली योगदान दिले ते अर्थात स्वप्नील धंबासर आणि निकेत धंबासर या ठिकाणी पंचांच्या भूमिकेमध्ये. पंच आणि खेळाडू यांचं नातं हे नेहमी अर्थातच सासू आणि सुनांचं नेहमी आपल्याला पाहायला मिळतं. याबद्दल देखील निश्चित बोलूया मैदानाकडे. इथे मात्र पुन्हा एकदा चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. पंचांचं बोट आकाशाकडे बॅटचा स्पर्श झाला. यष्टीच्या हातामध्ये चेंडू विसरला आणि आणखीन एक फलंदाज मैदानातून बाहेर. विजय तर बबन या ठिकाणी मात्र मैदानातून परततोय. 2 धावांचं योगदान दिलं. नवीन फलंदाज मैदानामध्ये. नवीन फलंदाज अश्विन चौधरी या ठिकाणी मैदानात. धावफलकार धावा आल्या त्या 4. 2 फलंदाज आतापर्यंत गमावलेत. तर हे जे गीत आपण पाहिलं आगरी कोळी लोकांचं अर्थातच कोळी बांधवांना एकविरा देवी पावते असं म्हणलं जातं. अर्थातच डहाणू पालघर ते अगदी आदेशजी बांदेकर यांचं बांदा गावापर्यंत
इथे मात्र पहा चेंडू हवेत आहे, क्षेत्रशः चेंडूवर सुंदर झेल. इथे मात्र त्याने पाहिलं की निश्चितच मैदानात झोकून दिलं चेंडू. आपण पहिला स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये झेल घेतला. आणखीन एक बॅक टू बॅक, आणखीन एक फलंदाज बाद. चांगलं झेल घेतलं गेलं. हे गीत आपण छत्रपती शिवरायांचं आपण ऐकलं. प्रणितीताई देशमुख यांच्या आवाजातलं उगवला तारा. कारण छत्रपती शिवरायांचा जन्म होण्यापूर्वी निश्चित अंधाराचं साम्राज्य आपण पाहिलं. शिवनेरीवर त्यांचा जन्म झाला. आता ही चांगली गीतं आमच्या डीजेच्या माध्यमातून तुम्हाला पाहायला मिळतात. त्यामुळे आपण माझ्याकडे नवीन फलंदाज मैदानात येतोय बंदिश. यावेळी मात्र आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न केलाय. पुलचा फटका इथे क्षेत्रशः चेंडूवर होता. शॉर्ट मिडवे घेतला. झेल मात्र जमिनीला दान होतोय आणि तोपर्यंत सहज गत्या 2 धावांचं योगदान मिळालं ते फलंदाज बंदिशला. बंदिश आपलं खातं उघडतोय. धावफलकात धावा येतात त्या 6. किरणच्या बॅटमधून या ठिकाणी धावा येतात. पुन्हा एकदा वळूया मैदानाकडे. पुढचा चेंडू किरणने खेळून काढला. चेंडूवर तसे चेंडू येतोय. सूर्यकिरण डोळ्यावर आल्यामुळे झेल वाडिश लॉंग क्षेत्रामध्ये मात्र होऊ शकला नाही. तोपर्यंत आणखीन 2 धावांचे योगदान. किरण याच्या धावसंख्येत 2 बदल. त्याची वैयक्तिक धावसंख्या 4. 3 चेंडूचा त्यांनी सामना केला आणि धावफलकावर एकूण धावा येऊन पोहोचल्यात त्या अर्थात 2 वाढ होते. धावफलकात धावा येतात त्या 8. 8 म्हणलं की आपल्याला लगेच अष्टविनायक गणपती बाप्पाची आठवण येते. कारण महाराष्ट्रातले ती 8 गणपती बाप्पांचं निश्चित दर्शन तुम्ही केलं असेल. दरम्यान या ठिकाणी मात्र पूल केलाय चेंडूला. चेंडू जातोय स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये. मिडवे किंवा क्षेत्रशः चेंडूवर येणार. पहा त्यांनी जमिनीवर झोकून दिलं होतं आणि तोपर्यंत मात्र बघता बघता इथे मात्र 3 धावा मात्र पूर्ण केल्या. मी मगाशी त्याचा उल्लेखही केला होता. षटक क्रमांक 2 समाप्त होते. धावफलकावर धावा येतात त्या अर्थात 11 धावा. 37 धावांचा लक्षाचा पाठलाग आहे. 11 धावा धावफलकावर आल्यात म्हणजे अजूनही येणारी 3 षटकं ज्यामध्ये 36 धावांची गरज आहे. प्रति षटक 12ची गरज. ते षटक होतं गोलंदाज नितीनचं षटक. जर इथे पाहिलं तर पहिल्या षटकात केवळ 2 धावा आल्या होत्या कमलाकरच्या. नितीनने या ठिकाणी जर आपण पाहिलं तर तब्बल 11 झाल्या ना. 2 धावा आल्या होत्या ना. 9 झाल्या ना. 9 धावा खर्च केल्या. तर मी तेच सांगत होतो की अर्थातच डहाणू मधला तो 721 किलोमीटर समुद्र किनारा पाहिला. डहाणू ते अगदी आदेश बांदेकर यांच्या सिंधुदुर्गामधला अर्थातच बांदागाव इथे मात्र मोठ्या संख्येने समुद्रकिनारा अर्थात कोळी बांधवांचे व्यवसाय तुम्हाला पाहायला मिळतात आणि त्यांची निश्चितच इच्छाशक्ती जी अर्थातच 25-30 किलोमीटर समुद्रात गेल्यानंतर ते निळासागर पाणी आणि तिथे एकविरा देवी, जेजुरीचा खंडोबा, गणपती बाप्पा, त्याचबरोबर वेताळदेव आणि पंढरपूरचा विठोबा यांच्यावरती श्रद्धास्थान. चला, पाण्याची गरज होती मैदानाकडे. जरा स्वयंसेवकांना विनंती आहे. तर या ठिकाणी मात्र आपण पाहिलं तर धावफलकात धावा आल्यात त्या डबल अंकात, दुहेरी अंकात 11 धावा धावफलकात आल्यात. षटक 2 समाप्त झालेत. 9 धावा खर्च केला गोलंदाज नितीनने आणि नवीन षटक घेऊन गोलंदाज यस बॉलरचं नाव कमळाकर, ज्याने पहिलं षटक फेकलं होतं तोच हा गोलंदाज, यशस्वी गोलंदाज ज्याने कंजूस गोलंदाजी, नियंत्रित गोलंदाजी केली होती. गोलंदाजी वेगवान असो, मध्यम गती असो, फिरकी असो, दिशा आणि टप्पा चांगला असलं की निश्चित फलंदाजांना मोठे फटके खेळणं दुरापस्त होतं. इथे आपण पाहिलं आणि तोच गोलंदाज कमळाकर यावी पुन्हा एकदा चेंडूला हुक केलाय. इथे मात्र घोषित स्वरूपात धावा येथील पंचांच्या माध्यमातून अर्थातच 1 धाव घोषित मिळते. 1 धाव मिळते संघाला आणि एकूण धावसंख्येत 1 वाढ होते ती 12 धावा. किरण ज्याच्या माध्यमातून आलेली 1 धाव, त्याची वैयक्तिक धावसंख्या जाऊन पोहोचते 5. 8 धावसंख्या, कारण 3 धावा आल्या होत्या. आणि जसं मगाशी मी उल्लेख केलं होतं की सुरुवातीच्या काळामध्ये अर्थातच वेस्ट इंडिजचे ख्रिस गेल यांनी भंगार विकण्याचं काम केलं. क्रिकेटमध्ये आले आणि क्रिकेटमध्ये संधी मिळाली. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये अर्थात त्यांनी षटकारांनी खातं उघडलं. पण या क्रिकेटपटूंनी कधीही आयुष्यात 3 धावा काढल्या नाही. इथे मात्र मगाशी 3 धावा आल्या होत्या. यावेळी बॅकफुटचा चेंडू खेळण्याचा प्रयत्न, बॅकवर्ड स्क्वेअर क्षेत्रामध्ये 1च धाव मिळेल इथे मात्र किरणला. किरणाच्या धावसंख्येत 1 बदल, त्याची वैयक्तिक धावसंख्या 9 आणि एकूण धावसंख्या धावफलकात येते ती 13. क्रिकेटमध्ये 13
हा नेहमी अशुभ आकडा म्हणला तो 13 आणि 17, 17 आणि खतरा असं म्हणतात, 21 हा शुभांक म्हणतात आणि 26 हा शुभ आणि अशुभ असं नेहमी म्हणलं जातं. कारण नुकतीच आपण शुभ अंक म्हणजेच प्रजासत्ताक दिन 26 जानेवारी साजरा केला. या दरम्यान या ठिकाणी मात्र हवेत आहे, क्षेत्रक्षेत्र चेंडूवर नाही आहे. लांगांचा क्षेत्रक्षेत्र चेंडूवर येतोय तोपर्यंत फलंदाजाकडे नुकतीच वेळ होती 2 धावा पूर्ण करण्याची. 2 धावा मिळतात त्या फलंदाजाला, 2 धावा मिळतात त्या फलंदाज बंदिशला. धाव 2 टाक ना, 2 धावांनी तर एकूण धावसंख्येत वाढ होते. धावफलकात धावा येतात त्या 15 धावा. 47 धावांचा लक्षाचा पाठलाग. षटक क्रमांक 3 इथे मात्र पहा डाव्या यष्टीच्या बाहेर पंचाने स्वैर म्हणून घोषित केलंय. आणखीन एक धावेचं योगदान. यानंतर देवीचापाड आणि काटळी यांच्यामध्ये अर्थातच पहिल्या फेरीचा शेवटचा सामना असेल. पुढे सरसावत खेळण्याचा प्रयत्न, बॅट चेंडूचा संपर्क येत नाही. उरलेलं काम यष्टिरक्षक पूर्ण करतोय. एका अचूक जे यष्टिरक्षण इथे पाहायला मिळालं. जेव्हा तुमचं चांगलं क्षेत्ररक्षण आणि चांगली असेल तेव्हा गोलंदाज देखील एक चांगली योगदानाचा प्रयत्न करतो. इथे मात्र पहा आडव्या बॅटने चेंडूला ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न केला. ऑफ ड्राईव्ह पण पाहिलात. चेंडू गेला तो कव्हर क्षेत्रामध्ये, डीप एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्राच्या चेंडूवर येणार. तोपर्यंत मात्र 2 धावांचं आणखीन एक योगदान. षटक समाप्त. 5 बॉल 1 टू गो. शेवटचा चेंडू बाकी. गोलंदाज कमलाकर. धावफलकात पुन्हा एकदा दोन्ही वाढ होते. धावफलकाचं 18 धावा धावफलकावर. अकुटपाचा हा चेंडू या ठिकाणी मात्र अर्थात पुन्हा ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न. इथे मात्र सोयीचा इशारा येतोय. आणखीन एक धावेचं योगदान. आता मात्र गोलंदाजचा विचार केला तर कमलाकर ज्यांनी जी अचूक टप्प्याची गोलंदाजी पहिल्या षटकात केली होती, ज्याने 2 धाव फक्त घरचं केलं, 1 विकेट देखील मिळाला. इथे मात्र थोडंसं स्वैर गोलंदाजी करतोय. टप्प्यापासून हरवला होता. इथे मात्र फुल टॉस होता. बॅटच्या पट्ट्यात घेतला. चेंडूला लॉंग ऑन क्षेत्रामध्ये खेळण्याचा प्रयत्न केलाय. क्षेत्रक्षेत्र चेंडूवर येतोय आणि तोपर्यंत मात्र फेकी होते. बॅकअपला क्षेत्रक्षक होता. षटक समाप्तीची घोषणा. 3 षटकं समाप्त झाली. पाणी आता ड्रिंक्स ट्रॉली, ज्याला ड्रिंक्स गाडी म्हणून आपण, जलपान सुविधा मैदानाकडे पाहायला मिळाली. तर धावफलकात धावा इथे जर तुम्ही पाहिलात तर 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकात धावा आल्या त्या 20 धावा. 47 धावांचा लक्षाचा पाठलाग आहे. 20 धावा धावफलकात आल्यात म्हणजे अजूनही येणारी 12 चेंडू 27 धावा. प्रत्येक षटकाचा विचार केला तर 13.50 गरज आहे. ती अर्थातच खेळाच्या दुसऱ्या सत्रामध्ये चोळेगाव या संघाला धावांची गरज आहे. षटक होतो कमलाकरच्या षटकाचा विचार केला. या षटकात त्यांनी 9 धावा खर्च केल्या. पहिल्या षटकात 2 धावा म्हणजे 2 षटकं 11 धावा आणि 1 फलंदाज बाद ही त्याची कामगिरी. क्रिकेटचं कुरुक्षेत्र, चेंडूपळचं युद्ध, जलपान गाडी या ठिकाणी मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळते. कारण 3 षटकानंतर साधारणतः 30-32 अंश सेल्सिअस तापमान असेल मैदानामधलं. 52चा एंड. जसं मगाशी आपण पाहिलं की प्रसाद परब सरांनी वर्णन केलं की क्रिकेटमधली आवड आज करोडो भारतीयांचा जर तुम्ही विचार केला तर अर्थातच क्रिकेटवर आपण प्रेम करतो. शाळा कॉलेजमध्ये आपण शिकतो. हॉकी हा राष्ट्रीय खेळ. आज हॉकी 4थ्या-5व्या क्रमांकावर आपण गेलो, पण क्रिकेटमध्ये जर आपण पाहिलं तर अगदी आत्तापर्यंत आपण कसोटीमध्ये पहिला क्रमांक होतो, पण दुर्दैवाने आत्ता 5व्या क्रमांकावर गेलो. आणि अर्थातच दक्षिण आफ्रिकेतली ती आपली अर्थातच एकदिवसीय क्रिकेट स्पर्धेमध्ये आपण थोडंसं पाठीमागे गेलो. 3ऱ्या क्रमांकावर आपण फेकलो गेलो. पण करोडो भारतीय या क्रिकेटवर प्रेम करतात हे महत्त्वाचं. सलग 3 षटकार जर मारले गेले तर सन्माननीय खुशबूताई पद्माकर चौधरी यांच्याकडून, ज्या कल्याण डोंबिवली मानवीच्या नगरसेवक, सन्माननीय नगरसेवक, त्यांच्याकडून 3,000 रुपयाचा पारितोषिक. सलग 3 षटकार. तर वळतो आपण मैदानाकडे. 2 षटकं बाकी आहे. 27 धावांची अजूनही गरज आहे. गोलंदाजीमध्ये बदल होतोय आणि नवीन षटक घेऊन गोलंदाज. गोलंदाजचं नाव अरुण. कारण प्रसाद परब सरांचं हे जवळच इथून असलेलं त्यांचं घर, त्यामुळे त्यांचं हे मैदान नेहमीचं अर्थात घरचं मैदान याला म्हणलं जातं. आणि आज त्यांचं अतिशय सुंदर उच्च दर्जाचं समालोचन आपण ऐकत आहात. कुटुंबा चेंडू होता. या ठिकाणी मात्र मिड विकेटला खेळण्याचा प्रयत्न केलाय. क्षेत्रक्षेत्र चेंडू येतोय. फटक्यामध्ये ताकद होती. चांगलं क्षेत्रक्षण देखील पाहायला मिळालं. पण तोपर्यंत फलंदाजाकडे निश्चित योगदान होतं. वेळ होती 2 धावांची. 2 धावा धावफलकात येत आहेत आणि अशा प्रकारे धावफलकात वाढ होती ती 22 धावा. 3 गडी बाद 22 धावा. 25 धावांची अजूनही गरज आहे. येणारे 11 चेंडू. क्रिकेटच्या कुरुक्षेत्रावर चेंडूपळच्या युद्धामध्ये फलंदाज खेळतोय तो अर्थात बंदिश. 2 व्यक्ती 7 या धावसंख्येवर. या ठिकाणी फक्त दिशा दिले.
सेमी मैदान क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक आहे. चेंडूची पकड गोलंदाज करू शकला नाही, मात्र तिथे बॅकअपला स्वतःच गोलंदाज जात आहेत आणि तोपर्यंत आणखीन एक धावेचं योगदान. 10 चेंडू बाकी आहेत, 24 धावा, म्हणजे प्रत्येक चेंडू मागे 2.4 अडीच धावा धावपलकावर येणं आवश्यक आहे या क्रिकेटच्या कुरुक्षेत्रावर. समोर मात्र फलंदाज आता खेळण्यासाठी तयार असेल तो सलामीला फलंदाज किरण. बुडती नौका पैल करण्याची एका नाखवेची नावाडीची गरज आहे असं म्हटलं जातं. या ठिकाणी मात्र गुडलिंग स्पॉटवर चेंडू फेकतोय आणि अशा प्रकारे फलंदाज पूर्णपणे बीट होतो. यष्टीच्या हातामध्ये चेंडू विसवते. बुडती नौका पैल देण्याची एका नाखवेची नावाडीची गरज आहे. अर्थात 721 किलोमीटर जो आपण पाहतो की डहाणू ते अगदी पालघर हा समुद्र किनारा. या ठिकाणी मात्र डावेष्टीच्या बाहेर हा चेंडू आपण पाहणार आहोत. पंच आमच्याकडे वळतात, सोयीचा इशारा येतोय. आणखीन एक धावेचं योगदान. दिशाणी टप्पा अतिशय चांगलं असायला पाहिजे. प्रत्येक गोलंदाज मगाशी आपण पाहिलं तर गोलंदाज कमलाकरनी पहिले षटक अतिशय नियंत्रित टाकलं होतं. नंतरचं षटक मात्र त्यांनी 9 धावा खर्च केल्या होत्या. यावी अरुण, चांगला टप्पा होता. इथे मात्र क्षेत्र चेंडूवर आहे. चेंडूला अर्थात उंचावरून खेळण्याचा प्रयत्न केला होता. बॅटचा वरच्या स्पर्श झाला, चेंडू गेला तो अर्थात शॉर्ट थर्डमॅनला. हा झेल आणि फलंदाज बाद. अतिशय सुंदर गीत आपण शिवसेनेचं आपण पाहिलं. कारण महाराष्ट्र आणि मुंबई मध्ये शिवसेना ही टिकली पाहिजे, शिवसेना वाढली पाहिजे. मराठी तत्व, मराठी माणसासाठी लढणारी हक्काची अर्थात सेना म्हणून शिवसेना असं नेहमी आपण उल्लेख पाहिला होता. आज राज्य सरकारमध्ये देखील त्यांनी दिलेले चांगलं योगदान तुम्ही पाहिलं. गेली 2 वर्ष कोविडमध्ये या माध्यमातून आपण पाहिलं तर सरकारवर पण अनेक बंधनं इथे आली, आपल्या खेळावर देखील अनेक बंधनं. आणि म्हटलं आत्ताच जर आपण पाहिलं तर निश्चित एक संधी आपल्याला सर्वांनाच मिळते ती निश्वास घेण्याची. दरम्यान वळूया मैदानाकडे. यावेळी मात्र मोठा फटका पूल केला चेंडूला. मिडविकेट सीमारेषेवर येतोय एक दर्जेदार फटका, षटकार अर्थात गगनभेदी गगनचुंबी षटकार. षटकार मारला आणि पुन्हा एकदा आपल्या वेस्ट इंडिज संघाच्या क्रिस गेलची आठवण करून दिली, ज्यांनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पहिला चेंडूवर पहिल्या षटकाराने खातं उघडलं. इथे मात्र षटकार 6 धावांचे योगदान. धावफलकात वाढ होते. धावफलकात धावा येऊन पोहोचतात त्या 30च्या घरामध्ये. पुन्हा एकदा चेंडू हवेत आहे. चेंडूला भिरकावून दिले. लॉफ्टेड शॉट. फटक्यामध्ये ताकद कमी होती. क्षेत्ररक्षक चेंडूवर येतोय. झेल मात्र सुटतोय. लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक लॉंग ऑनला जातोय आणि तोपर्यंत मात्र फलंदाज सहज धावा. इथे मात्र 2 पूर्ण करतोय. मात्र इथे मात्र पहा नेमकं काय घडलं. यष्टी उखडली गेली, मात्र फलंदाज सुरक्षित. षटकार जो मारला फलंदाज संजयनी, त्यासाठी 200 रुपयाचा पारितोषिक सुनीलजी चौधरी साहेबांकडून या ठिकाणी आलेले आहेत. षटक समाप्तीची घोषणा होते. धावफलकावर धावा जर आपण पाहिला तर अर्थातच या ठिकाणी खेळाच्या दुसऱ्या सत्रामध्ये चोळेगाव संघाच्या 32 धावा येतात. 4 फलंदाज गमावल्यानंतर 37 धावांचा लक्ष्याचा पाठलाग. 32 धावा धावफलकावर आल्यात, म्हणजे अजूनही 15 धावांची गरज आहे. अजूनही सामना संपलेला नाही, कारण फलंदाज जर आपण पाहिला तर षटकार संजयनी जो मारला त्याला अर्थातच 200 रुपयाचा पारितोषिक देखील आलं. षटक होतं गोलंदाज अरुणचं. आमचे गुणलेखक सांगतात की त्याने या षटकामध्ये तब्बल 12 धावा खर्च केल्या आणि 1 विकेट त्याने प्राप्त केलं. 4 फलंदाज गमावल्यात. धावफलकावर धावा येतात 32. शेवटचे षटक आहे. पराग फाटक सर या ठिकाणी अलिबागचे आहेत, विद्यानगर अलिबागचे. त्यांनी आमचं समालोचन प्रसाद परब सरांचं ऐकलं, माझं ऐकलं आणि अर्थात अलिबागमध्ये जे आमच्या ग्रुपवर त्यांनी निश्चित या ठिकाणी योगदान देण्याचा प्रयत्न केला. शेवटचे षटक घेऊन गोलंदाज. गोलंदाजचं नाव बॉलर राजेश. तर धन्यवाद पराग पाटील सर. वळी आपण मैदानाकडे. राजेश शेवटचे षटक. 15 धावांची गरज आहे. समोर मात्र फलंदाज बंदिश.
पुढे सरसावून खेळण्याचा प्रयत्न केला, फ्रंट फुटवर आलाय, एक पाऊल पुढे टाकला, कार्पेटसाने चेंडू खेळण्याचा प्रयत्न केला, चेंडू गेला अर्थातच वाईडिश लॉंगॉन क्षेत्रामध्ये, क्षेत्रक्षेत्र चेंडू येतोय तोपर्यंत 2 धावा सहजगत्या मिळाल्या. त्या बंदिशला 5 चेंडू 13 धावा. बंदिशेच्या धावसंख्येत बदल होते, त्याची वैयक्तिक धावसंख्या जर इथे आपण पाहिले तर जवळपास 10 धावा. पुढे चेंडू या ठिकाणी पुन्हा एकदा तोच प्रयत्न, पुढे सरसावत खेळण्याचा प्रयत्न केला, आता मात्र लॉंगॉनला क्षेत्ररक्षक काय चेंडू अडवतोय, पण दुसरी धाव काही रोखू शकली नाही. 2 धावा सहजगत्या इथे देखील मिळाल्या बंदिशला. 2 धावांच्या माध्यमातून धावफलकात वाढ होते. धावफलकात धावा 2 पुढे सरकतात, धावफलकात धावा येतात त्या 36. 11 धावांची गरज आहे, येणारे चेंडू बाकी आहेत ते 4 चेंडू 11 धावा. किल्ला लढवतोय, डाव सोडण्याचा प्रयत्न बंदिश करतोय. क्षेत्ररक्षण जर तुम्ही पाहिलं तर अर्थातच एक डीप स्क्वेअर लेग, डीप मिड विकेट, एक लॉंग ऑन. ऑफ साईडला आपण पाहिलं तर शॉर्ट थर्डमॅन आहे, एक गली आहे, डीप पॉईंट आहे, शॉर्ट कव्हर आणि एक लॉंग ऑफ. पुढे सरसावून खेळण्याचा प्रयत्न, फ्रंट फुटर खेळण्याचा प्रयत्न, चौटी धावण्याचा प्रयत्न, इथे मात्र निश्चित फलंदाज धावचीच्या रूपाने बाद हो. याला म्हणतात क्रिकेटमधली आत्महत्या आणि फलंदाज बाद. च्या रूपाने मैदानातून परतलोय. बंदिशने तब्बल जर आपण पाहिलं तर धावा या ठिकाणी 12 धावांचं योगदान दिलं. समीकरण बनते 3 चेंडू समाप्त झालेत आणि येणारे 3 चेंडू बाकी आहेत. धावफलकात धावा येऊन पोहोचल्या त्या 36. 11 धावांची अजूनही गरज आहे, कारण 36 धावांचं लक्ष इथे ठेवलंय. कंपल्सरी चेसिंग हा स्पर्धा नियम गेले 2 वर्षापासून आपण आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आपण पाहिलं, टेनिस पाहिलं आणि 40+ मध्ये देखील हाच नियम पाहायला मिळतात. इथे मात्र 5 सुंदर गुडलेग स्पॉटवर हा चेंडू फेकला, चांगली गोलंदाजी इथे पाहायला मिळाली. आता मात्र समीकरण बदलते, येणारे चेंडू बाकी आहेत ते 2 चेंडू बाकी. 11 धावांची गरज. येणाऱ्या चेंडूवर षटकार जर आला तर अर्थातच सोळगाव संघ इथे प्रयत्न करू शकेल पुढच्या चेंडूवर, मात्र या चेंडूवर षटकार येणं अतिशय आवश्यक आहे. गोलंदाज राजेश उड्या मैदानाकडे. या ठिकाणी मात्र हा चेंडू हवेत आहे, पूल करण्याचा प्रयत्न अयशस्वी ठरला, मात्र इथे मात्र यष्टेशने झेल देखील सोडला. 1 धाव मिळाली, धावफलकात 1 ने वाढ झाली. 1 चेंडू आणि 10 धावा. 1 चेंडू 10 धावा. तर बाद होतोय. 11 धावांची गरज आहे. शेवटचं चेंडू 1 चेंडू बाकी आहे. 11 धावांची गरज आहे. चमत्काराशिवाय नमस्कार नाही असं म्हणतात, पाहूया. आणि इथे कोणताही चमत्कार घडला नाही. अशा प्रकारे 10 धावांनी हा सामना वाकळण संघाने प्रथम फलंदाजी करत असताना हा सामना जेव्हा त्यांनी तब्बल 46 धावा धावपकडे नोंदवल्या, प्रभासच्या विरोधात त्यांनी प्रयत्न केला होता आणि इथे मात्र या ठिकाणी हा सामना 10 धावांनी जिंकला. या संघाचं वाकळण संघाचं हार्दिक अभिनंदन आणि चौळगाव संघाला पुढच्या